सगळ्यांचं स्वागत संपदा करते भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात। मुद्रा विज्ञानाचा आपण अभ्यास करतोय आणि मार्गदर्शनासाठी अर्थात शरदजी उपाध्याय उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करते। मुद्रा विज्ञान आपण शिकायला जेव्हा सुरुवात केली किंवा त्याचा आढावा घ्यायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की भविष्यात मूळ त्या मानवाचा किंवा माणसाचा स्वभाव हा त्या ज्योतिषाला सुद्धा फायदेशीर ठरतो कळायला, आणि त्याचबरोबर आपल्यालाही। म्हणजे जेव्हा अनेक लोकांच्या संख्येत जेव्हा वाढ होते आपल्या अवतीभोवती आणि अशाच क्षेत्रात आपण असतो तेव्हाही त्याचा खूप प्रमाणात उपयोग होऊ शकतो। कसा तर आता आधुनिक पद्धतीने यांचा उपयोग केला जातो पाहूया। आज आपण काय विषय घेणार आहोत? कपाळ कपाळ आणि ध्वनी या विषयी आपण जाणून घेणार आहोत की आपलं भाल हे आपल्याबद्दल काय माहिती देतं समोरच्याला। कपाळ आणि कपाळ मध्ये काय फरक आहे? एक निगेटिव्ह अर्थाने तू काय अभ्यास करणार कपाळ असं मी ऐकलंय बरेच दवाखान्यात। इथे का हात करतात? कपाळ सटवाई लेख लिहिते इथे तिची वही आहे ते सटवाई लेख, आणि म्हणून कर्नाटक ज्योतिषी काही ते तुम्हाला कपाळाला आठ्या घालायला सांगतात आणि मग इतकं ऑब्झर्व करतात आणि बरोबर विचारत जातात। मला आठवतंय इंग्लंडच्या महाराणी जेव्हा आल्या होत्या इथे, तर टोल नाक्यावर काम करणारा एक माणूस हे भविष्य जाणतो असं हे त्या मॅडमला लंडनमध्ये कळलं, अभ्यासू काय असतील, आणि कुठल्या तरी खानदेशातल्या एका टोल नाक्यावरचा तो माणूस होता, तर त्याला पामिस्ट्री पण यायची। तर असं म्हणतात त्यावेळी की त्या राणीने ग्लोव्ज घातलेला होता, ते कधी काढला त्याच्यासाठी, करतल दाखवला, त्याला हात दाखवला, म्हणे हात इथपर्यंत असतो, करतल दाखवला, कपाळावर अट्ट्या घालायला सांगितल्या आणि काही गोष्टी फॅन्टॅस्टिक सांगितल्या। हे मला काही शास्त्र माहिती नाही कपाळावरनं भविष्य सांगण्याचं, म्हणून मी त्यात शिरत नाही, पण कपाळावरून स्वभाव नक्की कळतो। त्या तू स्वभावाची कशी असे कळल्यावर तू कशी वागणार हे भविष्य कळतं। ज्यांचं कपाळ खूप भव्य आहे हे लोक नशीबवान वगैरे असं म्हणतात, असं कुठेच आढळलं नाही। तपासून बघावं, बाबा वाक्यम प्रमाणम नको। काही ना पुरून टक्कल असतं, त्यांचं कपाळ भव्यच दिसतं। मग असं खरोखर ज्याचं भव्य कपाळ आहे, केसाची ठेवण अगदी जेथे लिमिट आहे तिथपर्यंत आहे, पण असं कर फोरेड आहे, ही माणसं फार भाग्यवान वगैरे म्हटलं, हे अलीकडच्या काळाला तुला मी अनुसरून सांगतो। आपण काही जुने ग्रंथ पण रेफर केले। कपाळ भव्य असणारे लोक मेष लग्न, मेष रास, लग्नी मंगळ, मेषेत मंगळ, कुंडलीत मेष राशी चांगल्याच ठिकाणी, तृतीयात वगैरे, ही प्रयत्नवादी लोक कुठेही कमी पडणार नाही, एवढी मेहनत करतात आणि सिन्सिअर। पण जे लोक अतिशय सिन्सिअर आहेत, इथून मेहनत करतात, बॉसला पण कळतं ना किती कमसू माणूस आहे, प्रमोशन मिळणं, त्याला नाना तऱ्हेचे इतर सुविधा मिळणे घडतं, पण कामचुकारपणा केला कुठून तरी ती महाशक्ती बघत असतेच, आणि जो कामचुकारपणा करतो त्याचं भाग्योदय कधी होत नाही। इथपर्यंत मी मानेन की सपाट कपाळाचे लोक एकदम सपाट असेल तर ते दुर्भाग्य असतात वगैरे म्हटलं असं नाही, पण ह्या फोरेडच्या मनाने आळस त्यांना जास्त असतो। म्हणून भव्य कपाळ म्हणताना कर झालेले आहे ज्याचं फोरेड, खूप कामसू लोक प्रयत्नात कमी पडत नाहीत, आणि आपल्याला आश्चर्य वाटतं कसं झेपतं, कसं एवढा स्ट्रेंथ। पण आज जेव्हा एक महत्वाकांक्षा जिद्द असते ना, तर ते आता मुलीचं लग्न ठरल्यावर आईला कुठून बळ येतं, 3-3, 4-4 रात्री झोपत नाही, पण कधी कधी आठवडाभर झोपून कसं झाले, मुलीचं लग्न ठरलंय, जावं येणार आहेत, एवढ्या आनंदात तुम्ही सहज सगळं विसरता ना, तो भाग थोडा येते। म्हणून भव्य कपाळ हा मेषेकडे झुकतं, कर फोरेड। मग भव्य कपाळाची माणसं, मेष म्हटल्यावर लगेच लक्षात येतं असा सुरेख कपाळ असलेला मनुष्य फालतू गप्पा मारत बसलाय, टिंगलटवाळी करतोय, रसिकतेने काहीतरी बोलत कधीच आढळणार नाही। अशी भव्य कपाळाची माणसं महत्वाकांक्षी, जिद्दी, प्रयत्नवादी, आशावादी, दैववाद फारसा न मांडणारी, ज्योतिष अध्यात्म ह्याच्यावर विश्वास नसलेली, किंवा असला तर बाप दाखवणे तर श्राद्ध कर। आता
एखाद्या मुलीला समजा पत्रिका वगैरे नाही, मुलगा बघायला आला आणि त्याला असं कपाळ दिसलं तरी पहिलं लक्षात ठेवा की माझ्या मैत्रिणी म्हणतील तुला काय मस्त नवरा मिळाला ग, किती सक्सेसफुल आहे, मेहनत केवढी करतो वगैरे. पण असं बाजूला बसून बायकोशी काही चार गोड शब्द बोलायचे असतात ते पण. मला बरेचदा केसांची ठेवण ही कपाळाचं अंतर ठरवते असं लक्षात येतं. काहींच्या बरोबर टोक असतं जिथून केस सुरू होतात, तर याचा काही एक विशिष्ट अर्थ असू शकतो. भुवया आणि केसाची सुरुवात ह्याच्यामधलं अंतर कपाळाचं आहे. तर तू म्हणतेस तसं काही जणांची केस उशिरा चालू होतात इथे, त्यामुळे भव्य कपाळ वाढला. हा भाग मी आधी सांगितला. पण मी भव्य कपाळ म्हणतो ना, तर लक्षात येतं चेहऱ्याच्या मनाने ती जागा जास्त दिली आहे. अशा अर्थाने मोठं कपाळ असणारे लोक तुला प्रयत्नवादी, जिद्दी, महत्वाकांक्षी, करारी, स्ट्रिक्ट दिसले का? नॉर्मली भव्य कपाळवाले लोक हे कायदेशीरच बोलतात. बायको जेव्हा प्रेमाने म्हणते एक पोळी वाढू का, वाढल्यास टाकण्यात येईल. दुसरा एखादा रसिक म्हटलं की वाढ ना, तू पण बस, आपण बसू, घास भरू एकमेकाला, तो वेगळंच बोलेल. नवऱ्याला प्रेमाने बायकोचे कडी कशी झाले, भुरके मारतो दिसत नाही का, हे सगळे स्वभाव बघतो आणि त्याला फेस रिडिंग पण जुळवता येतं आपल्याला. त्याच्या उलट अतिशय अरुंद कपाळ, कपाळाला जेमतेम 10x12 जागा दिली आहे. खोलीच्या भाषेत बोलायचं तर अरुंद कपाळ असणाऱ्या व्यक्ती दुर्दैवी मिळाल्या नाहीत. त्याला कदाचित बाबजा त्याची इष्ट पण मिळू शकते, पण चळवळ्या नाहीत. पाठ 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 उठावं, काम करावं, धाड धाड धाड, विश्रांती वगैरे नंतर असं कधीच दिसत नाही. अरुंद कपाळ आळसावलेला माणूस. पण हे बघून बायकांनी नवऱ्याना सारखं टोचू नये. छोटं कपाळ हे तुम्ही आळसावलेपणाचं लक्षण सांगितले. आणखीन या पण त्याच वेळी हे सांगितलं, बायानो नवरे सांभाळा, घाई करू नका. छोटं कपाळ दिसल्याबरोबर काय सांगितलं ते उपाय बरोबर आहे ना, येता जाता पडून राहतो असं नको. त्यावर तू उदाहरण मला दिलंस की अनेक गोष्टी एकत्र. व्यवहारातलं उदाहरण घे. आमटी असं म्हणतो आपण, काही डाळ म्हणतात. आमटी खूप छान झाली असं जेव्हा पुरुष म्हणतो तर किती गोष्टी एकत्र करून तू सांगतो. चिंच, मीठ, काय जे गोळ साखर असेल तुझं ते प्रमाण प्लस आठवणं, एकजीव होणं, हे एका वेळी एवढे असतात तेव्हा आमटी चांगली. कोण नवरा असं म्हणतो की आमटी साखरेच्या दृष्टीने फारच छान झाली पण मिठाच्या दृष्टीने जरा प्रॉब्लेम, असं कधीच होत नाही. सगळ्या चवी तौलनिक दृष्ट्या म्हणजे टेस्ट सगळ्या एकत्र आल्या, सगळे पदार्थ बरोबर प्रमाणात आले आणि शिजली चांगली, किंवा आम्ही म्हणतो तसं या फेस स्टडिंग मध्ये आहे. बारीकसं कपाळ आहे पण उद्या कदाचित मी आणखी एखाद्या डोळ्याचं वर्णन असं करीन की अमुक रंगाचे डोळे असते, व्यक्ती खूप ऍक्टिव्ह असते, मग कपाळ बारीक आणि डोळे काळे भोर, हे बॅलन्स करायला पाहिजे. हे मी का सांगतो, खूप लोक घाई करतात. हा एकच विषय असा आहे की एका दिवसात ग्रॅज्युएट हो, आणि ते सगळं ओपन सगळ्यांना, कारण कुंडली काय प्रत्येकाची माहित नसते, चेहरा दिसतो म्हणून खूप नाजूकपणे आपल्याला हाताळायला लागतो हा विषय. या कपाळाचा व्याप्ती म्हणजे त्याचा आडवेपणा हे सुद्धा काही दाखवतं का? तो थोडाफार भव्यामध्ये पण जातो. पण कधी कधी काहींच्या कपाळ निसर्गता आठ्या म्हणजे लिटररी 8 रेषा, कपाळाचा भाग असा रुंदावत जाणे इथून, किंवा 2 हड खूप पुढे येणे आणि एक मयरूप होणे, ही अपवादात्मक उदाहरण आहेत. एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत निसर्ग गर्भात असतानाचा थोडं बहुत चेंज करतो, पण तो समूहाला लागू पडत नाही. लाखात एखादा मनुष्य आहे त्याचा नियम हा अपवाद होतो. तसं ही कपाळ काही स्पेसिफिक स्वभाव दाखवत नाही, पण त्याची व्याप्ती मोठ्या कपाळात होणार असेल तर मोठ्या कपाळाचं ऍक्टिव्ह फळ त्याला लागू पडेल. आणि आता त्याचबरोबर आवाज. आवाज एक निसर्गाचा चमत्कार आहे. ज्या वेळेला लाखो नाही करोडोनी जगात लोक आहेत, त्या प्रत्येकाच्या गळ्यात एवढंच स्वरयंत्र आहेत, त्या स्वरयंत्रातल्या नाजूक तंतूचा डॉक्टर विचार करतील एकाच आवाज कसा दुसऱ्यासारखा नाही. मी तिथून बोलत आलो की तो लगेच कळतं आले तुपाध्ये, मग दुसऱ्या माणसाचा आवाज माझ्यासारखा का नाही, हा विचार करताना थकून जातो आपण.
त्या महाशक्तीची काय कृपा असेल. एकासारखा दुसऱ्याचा चेहरा नाही. तुला जर नुसती माती दिली आणि सांगितलं गणपती बनव 100, तर गणपती शेवटी सोंड वगैरे सगळं एकच येणार ना. फार तर तू पितांबराचे रंग वेगळे वेगळे दाखवशील, पण मूर्ती आणि ह्या एवढ्या मूर्ती आहेत आणि प्रत्येक जण वेगळा. इथे हे जे काही भाष्कर बडबड करणारे लोक असतात, कसला देव कसलं काय हो, त्याने हा विचार करावा. कितीतरी दृष्टीने ज्या देवाचं अस्तित्व आपल्याला पटतं. म्हणून मी आवाजाच्या बाबतीत लोकांना सांगेन, ती प्रत्येकाची स्टाईल बघा, त्याची फ्रिक्वेन्सी बघा, वेगळा वेगळाच आहे. मी तुझ्याशी असा खूप बोलेन, पण तुम्हाला सांगेल एखादं गाणं म्हणून दाखवा की माझा आवाज थकतो, म्हणून त्याला आवाज बंद होणे म्हणतात. उपाध्यायांना मी गाणं म्हणायला सांगितलं, त्यांची आवाजी बंद झाली, कारण मी गाणं म्हणू शकत नाही. म्हणजे त्याला जे मोल व्हायला पाहिजे स्वरांतराला ते माझं होत नाही. अशा आवाजाने स्वभाव कळतो. खूप मोठ्याने बोलणारे लोक आपण इंडिसेंट समजतो ना, पण फेस रिडिंग मध्ये खूप मोठ्याने बोलणारे माणसं भाबडी, स्पष्टपणे सगळं व्यवहार करणारी, मनमोकळी, जादा मनमोकळी, अशा लोकांचा प्रॉब्लेम होतो. तिसऱ्या मजल्यावर आपली प्रेस उभी आहे आणि खालून हात सांगायचं याला काहीतरी केवढ्या जोराने सांगेल ना, आय लव्ह यू, सगळ्या चाळीला ऐकू जाईल ते. आवाज खूप मोठा असल्याने व्यक्तीच्या मनाचं सरळपणा, भाबडेपणा, स्पष्ट वक्तेपणा, फसवाफसवी न करणं, आत बाहेर न करणं आणि लपवा छपवी न करणं, एवढ्या स्वभावाचे गुण कळतात. जात्याच काही मंडळींचा आवाज हा थोडा छोटा असतो. छोटा नाही, लहान असतो, कुजबूज. तर ही कुजबूज बायकांची जास्त असते. ती करतात ती वेगळी, पण ती नाही, बायका पुरुषांमुळे करतात ती नाही सांगत आहे मी. बायका जमल्या तर ते कुजबूज करतात. खूप कुजबूज करणारे लोक एक तर लपवाछपवी करतात किंवा संकोच करतात, दोन्ही बाजू आहेत त्याच्या. कर्कराशी कर्कलग्न असणाऱ्या बायका अतिशय हळुवार बोलतात. हा दुसऱ्याचा मान ठेवण्यासाठी, नवरा सासऱ्यांचे जो औद्धत्य दाखवू नये, हळुवारपणे बोलावं, हा भाग वेगळा. पण काहीतरी रहस्य सांगायची, चाहडी करायची, तर हळुवारच बोलतो आपण. म्हणून ज्यांचे आवाज अगदी हळू कुजबूज करणारे असतात ते तर खूप डिसेंट किंवा खूप चाहडखोर, हा एक भाग असतो. दुसरं, हा कुजबूज करण्यामागचा हेतू काय असतो, तर आपलं महत्व वाढवून घेणं हा पण असतो भाग. हस्ताक्षरामध्ये जसं पूर्ण लिहून खाली सही न करण्याचे दोन अर्थ, प्रसिद्धी परांगमुख किंवा जे लिहिले ते मी लिहिलेलं नाही, ते भानगड माझी नाही, लपवाछपवी करणे, दोन्ही गोष्टी असतात. त्यात पुन्हा फरक असा आहे, हळुवार मृदू बोलणं हे चंद्राच्या अंमलाखाली जातं. कर्कराशीच्या विशेषतः बायकांना ती देणगी आहे आणि पुरुषांना सुद्धा. एक कर्कराशी कर्कलग्नाचा पोलीस इन्स्पेक्टर माझ्या पाहण्यात होता. ग्रँड पर्सनॅलिटी, कसला उंचा, बांधेसूद, बोलायला लागला की बायका बोलतात त्याचा आवाज यायचा. आणि कमिशनर त्याला म्हणाले, मिस्टर अमुक अमुक, तुम्ही तोंड उघडू नका, असेच जा, तुमचं इम्प्रेशन चांगलं पडवं. ही पण असं कधी कधी निसर्ग घडवून ठेवतो स्वरांचंच बायकांचं. किती मृदू तो आणि हळूवार बोलायचा बायकांसारखा. मग त्याचा स्वभाव पाहिला असं लक्षात आलं, अंगकाठी त्याने व्यायामाने मिळवली आहे, पण तो आवाजच मृदू असल्यामुळे हा पोलीस इन्स्पेक्टर 3rd डिग्री करायचा नाही कधी ट्रीटमेंट. हा नेहमी गुन्हेगारांशी पण हळूवार बोलून केस सेटल करायला बघायचा. आता हळू मोठ्याने बोलणाऱ्यामध्ये सुद्धा करारी आवाज आहे, दहशत आहे, मुद्दामून बोलणं हा सुद्धा कधी कधी आपण पोलीस इन्स्पेक्टर लोक करतात. छोटी छोटी मुलं पण कधी कधी इतकी गोड बोलतात आणि कधी कधी आरडाओरडा करतात. हा सगळा भाग पाहिल्यावर दोनच मुख्य विषय संभवतात. खूप मोठ्याने बोलणे, एकदम मोकळा स्वभाव, खूप हळूवार बोलणे, कुजबूज करणे, रहस्यमय तरी किंवा नम्रता तरी, आणि मध्यम तुझ्या माझ्यासारखे जे लोक बोलत आहेत यांचं एक निसर्गता, जे काही त्यांचा आवाज आहे, नॉर्मल लाईफ जे असतं आपण ते असे बोलतो. पण काही वेळेला भावनेचा आवेग झाल्यामुळे पण आपण हळूवार तरी होतो किंवा मोठ्याने तरी बोलतो. तो तात्कालिक आहे, त्याच्यावर स्वभाव बघू नये. पण बऱ्याचदा स्वरयंत्रावर किंवा इथल्या पोकळीवर पण अवलंबून असतं की ध्वनी कसा बाहेर फुटला पाहिजे. तर हे आपल्याला कुंडलीमध्ये एखाद्या ग्रहात दिसू शकतं. आत्ताच्या गोष्टी मी सांगितल्या, कर्कलग्नाचा तो मृदूचा झाला. पण जेव्हा लग्नस्थानावर पापग्रहांची दृष्टी असते, मंगळ, हर्षल, रवी आणि अग्निराशी असतात, मेष, सिंह, धनु,
मेष सिंह धनुराशी प्रथम स्थानात असताना जर अग्निग्रहाची दृष्टी पडली, रवी मंगळ हर्षल सुद्धा, तर व्यक्ती निसर्गताच फार कठोर बोलते. म्हणजे त्यांना हळुवार बोलणं प्रकारच माहिती नाही. असं अमुक वेळी तरी हळुवार बोलायचं असतं, मृदू, ते पण त्यांना कळत नाही. जे आहे ते असं रोखठोक स्पष्ट होतं, म्हणा सडेतोड असं बघा. पण प्रासंगिक आवाज बदलतो ही गोष्ट खरी. आता तुम्ही एवढ्या बायका कधी कधी बॉसवर वैतागलेल्या असता, पण ऑफिसमध्ये हॅलो सर, गुड मॉर्निंग सर वगैरे किती आवाज वेगळा काढता, आणि तो पाठीमागे गेल्यामुळे हा ना पडला पाहिजे त्या चेहऱ्यावरून, ते किती जोरात बोलता. ही ह्याला स्वभाव लावायचा नाही, याला तात्कालिक मूड लावायचा. अशा आवाजाचं म्हणजे एखाद्या व्यक्तिमत्वाचा आवाज ऐकलात की तुम्ही पटट 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 असे ग्रह आणखी डोळ्यासमोर. एक तुला मुद्दा सांग, गात असताना किंवा इव्हन बोलत असताना स्वर वर खाली जाऊ न देणं हे तूळ लग्नाचं वैशिष्ट्य आहे. तूळ रास, तूळ लग्न, स्वाती नक्षत्र, स्वातीमध्ये शुक्र चंद्र, याच्यामध्ये इतका हळुवारपणा असतो. कोणी निंदा कोणी वंदा, आमचा हळू बोलण्याचा धंदा. किती रहस्य करतात ना बोलण्यामधून. त्याचबरोबर आवाजावर स्वास्थ्य समजू शकतो. तात्कालिक तुम्ही स्वस्थ असताना मी म्हणतो काय संपला, काय कसं काय, काल इथून शूटिंग गेलं कसं वाटलं, वेगळं. इथे काय गडबड झाली, एकदम उशीर व्हायला लागला, अमुक तो संपला, काय चाललंय, लगेच माझा आवाज बदलला. त्यामुळे ते स्वास्थ्य तात्कालिक आहे. पण तुमचा कायम बोलण्याचा स्वर कुठला आहे हे शोधायचं, आणि त्याच्यात बरोबर लक्षात येतं. आता काही वेळेला घोषणा देऊन जोरजोरात बोलून व्यक्तींचे आवाज फुटतात, मोठे होतात, टू द एक्सटेंट की या कॉर्डवर ऑपरेशन करायला लागतं. ही तात्कालिक बाजू आहे. पण क्रॉनिक ज्याला म्हणतो आपण, एक स्वभाव तुमचा ठरवायचा ना, तो लग्नस्थान, लग्नेश आणि लग्नावरच्या दृष्टी बघा, तुमच्या लक्षात येईल. पाप वगैरे आवाज मोठा करतात, शुभग्रह सौम्य करतात, आणि बुध वगैरे असतात नॉर्मल टेंडन्सी ठेवतात. आणखी एक प्रकार आहे, लग्नस्थानावर बुध बऱ्याच योगात असला, बुधपण आहे शुक्रपण, तर नाटकी बोलणं एक प्रकार असतो. एकदम कृत्रिम नाटकीच बोलत राहणं. पण लोक जे मला भेटतात एक पत्रिकेमध्ये, ते म्हणतात आम्हाला सहजता आवडते. सहजपणाने तुम्ही काही अभिनिवेश न करता बोलताय ते आम्हाला आवडतं, असं लोक म्हणतात. हा एक आवाज सुद्धा काय काय सांगून जातो ना. कपाळ झालं, आपला ध्वनी झाला. आता ज्याचं कपाळ लहान आहे पण आवाज करारी आहे, मोठा आहे, त्याचं फळ बदललं, आळसेपणा कमी झाला. म्हणून आमटी आपल्याला अजून बघायची, डाळ चिंच स्वतंत्र घेतलेलं आहे. पुढच्या मुद्रा विज्ञानातल्या पुढच्या विषयाकडे वळूया उद्या. सगळ्यांच्या वतीने आभार मानते.